न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। शहरातील चिंचोली येथे जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत राहुल गायकवाड जखमी झाले आहेत। किरकोळ कारणावरून सुरू झालेला हा वाद विकोपाला गेल्यानंतर त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आहे। राहुल गायकवाड यांच्या डोक्यात व हातावर गंभीर वार झाल्याने त्यांना तातडीने YCM हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी त्यांच्या डोक्याला व हाताला टाके घातले असून त्यांच्यावर उपचार सुरू केल्याच्या नंतर त्यांना घरी पाठवण्यात आले आहे। घटनेत त्यांच्या भावालाही मारहाण करण्यात आली आहे। त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्यांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून त्यांनाही टाके घालण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच देवरोड पोलीस ठाणे जे प्रभारी जे आहेत त्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीच्या तक्रारीवरून देवरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हल्ल्यामागील नेमके कारण काय, आरोपीची भूमिका काय, घटनेची संपूर्ण तपशील तपासला जात आहे। या प्रकरणाचा पुढील तपास देवरोड पोलीस स्टेशन करत आहेत। खरं तर जे गायकवाड कुटुंब आहे यांच्या घरातील एक मुलगी जी आहे ती मुलगी वाचवण्यास गेल्याच्या नंतर तिला देखील मारहाण करण्यात आली आहे आणि तिच्या हाताला देखील गंभीर दुखापत झाली असून तिच्या देखील ज्या बोटाची ज्या नसा आहेत त्या नसा कट झाल्या असून तिच्यावरही शस्त्रक्रिया करून तिलाही आता घरी सोडण्यात आलं आहे आणि या प्रकरणी देवरोड पोलीस स्टेशन जे आहे ते पुढील तपास करत आहेत। देहू परिसरातील चिंचोली येथे जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत राहुल गायकवाड हे गंभीर जखमी झाले आहेत। वाद विकोपाला गेल्यानंतर त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात त्यांच्या डोक्यात आणि हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर टाके घालण्यात आले। तसेच त्यांच्या भावाच्या हातालाही दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत आणि या प्रकरणी देवरोड पोलिसांनी तक्रार दाखल केली असून हल्ल्याचं नेमकं कारण आणि संबंधित आरोपींचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे। 20 तारखेला संध्याकाळी 11च्या दरम्यान माझा मुलगा शाळेच्या इथं बसला होता, प्रणित राहुल गायकवाड आणि त्याचे 2 मित्र। त्या टायमाला सनी उर्फ प्रेम अनिरुद्ध चोपडे, प्रणव मिलिंद चोपडे, अनुराग सूर्यकांत चोपडे असे 4-5 जण त्या ठिकाणी गेले आणि माझ्या मुलाला म्हणला की तुला ज्यावेळेस आपले जमिनीच्या वादावरून आपले भांडणं झाले त्यावेळेस मी तुला काय सांगितलं की तुला मी बघून घेईन, तुला जीवे मारेन असे धमकी दिली होती आणि आज तुला मी हे खरं करून दाखवतो असं म्हणून त्याला आहे ना त्यांनी कोयता काढला आणि त्या धाकाच्या ह्याच्यामध्ये त्यांनी त्याला लाथाबुक्यांनी मारहाण केली। त्याला मारत असताना तिथल्या मित्रांनी मला फोन केला तर तुझ्या मुलाला मारहाण करतात। आता ते देखील आपले जवळचेच असल्यामुळं गावातच असल्यामुळं मी त्यांना फक्त विचारणा करण्यासाठी गेला होता। त्यांनी सगळ्यांनी पूर्ण नियोजित असं म्हणजे एखाद्याला पूर्ण संपवायचंच असं जीवघेणा हल्ला त्यांनी केला। त्या सनीच्या हातामध्ये कुऱ्हाड होते, प्रणवच्या हातामध्ये कोयता होता, अनुरागच्या हातात कोयता होता, अक्षयच्या हातामध्ये कोयता होता आणि बाकी लाडके आणि रॉड घेऊन मारायला उभे होते। मी जसं आतमध्ये गेलो तेव्हा 4 जणांनी मला फक्त संपवायच्या उद्देशाने चौघांनी घेरून सगळ्यांनी मिळून म्हणजे अक्षय अनिरुद्ध चोपडे, सनी अनिरुद्ध चोपडे, प्रणव मिलिंद चोपडे, अनुराग सूर्यकांत चोपडे, सूर्यकांत गुलाबराव चोपडे, मिलिंद गुलाबराव चोपडे आणि ज्योती मिलिंद चोपडे यांनी सगळ्यांनी मिळून मला असं मध्ये घेऊन कोयत्याने आणि कुऱ्हाडीने मारहाण केली आणि ह्या मारहाणीमध्ये माझी मिसेस माझ्या अंगावर पडली। तर तेवढ्या ह्याच्यात त्यांनी तरी देखील कुऱ्हाड मारत असताना माझी मुलगी मला वाचवण्यासाठी मध्ये आली। तिच्या हातावरती एवढा मोठा घाव आहे की तिची आता YCM हॉस्पिटलमध्ये मोठी सर्जरी करण्यात आली। 2 बोटं तिची निकामी झाली, त्याच्या नसा तुटल्या जातात। तसंच माझा भाऊ त्या एवढं सगळं गडबडीत मला वाचवण्यासाठी आला तर माझ्या भावाच्या हातावर देखील त्यांनी कुऱ्हाड अशी मारली की आतून त्याला 4 टाके आहेत आणि वरून 6 टाके असे 10 टाके पडले। माझ्या डोक्याला 2 वेळा कुऱ्हाड मारली, एकदा अक्षयने मारली आणि एकदा सनी यांनी प्रणवने मारले, असे 2 वेळा कुऱ्हाड मारले। 2 वेळा कुऱ्हाड मारल्यामुळे मी जखमी होऊन खाली पडलो आणि एवढं सगळं घडत असताना त्यांनी आम्हाला जे आमचे नातेवाईक उचलून आणत असताना एवढी दहशत माजवली त्यांनी का त्यांनी जे उचलून आणतात जखमींना त्यांच्यावर देखील असं दगड फेकून आणि कोयते भिरकवत जो कोणी समोर येईल त्याला आम्ही खलास केल्याशिवाय राहणार नाही आणि इथून पुढे जर आमच्या नादी लागला तर तुम्हाला यांना खलासच करणार अशा उद्देशाने डायरेक्ट मारत होते। म्हणजे मी खाली पडलो तरी 7-8 जण मिळून मला आहे ना एवढं बेदरकारपणे मारत होते का माझ्या मिसेसच्या अंगावरती ओळ आहेत। माझ्या भावाला मारहाण झाली, मुलीला मारहाण झाली, मुलाला मारहाण झाली
एवढं सगळं घडत असताना आतापर्यंत फक्त मुलाला अटक करण्यात आली आहे. बाकीचे सगळे आरोपी हे मोकाट आहेत आणि प्रशासनाने त्यावेळेस दखल घेतली नाही. त्याच्यानंतर आम्ही DYSP मॅडमांना भेटल्यानंतर आज थोडी हालचाल चालू झालेली आहे. त्याच्यामध्ये FIR त्यांनी घेत असताना थोडंसं आम्हाला वाईट या गोष्टीचं वाटतंय की साधं खर्चटलं तरी तुम्ही गुन्हा दाखल करतात, 109 दाखल करता, 110 दाखल करता. पण आम्ही या ठिकाणी एवढं गंभीर अवस्थेत असताना आमची दखल गेल्या शनिवारपासून, म्हणजे मी शनिवारी आणि माझी मुलगी सर्जरी होईपर्यंत आम्ही वायसीएम हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. तरी देखील आमच्या बाजूने पोलीस प्रशासनाने आमचा तिथं साधा जबाब नाही तिथं घेतला. आज काल रात्री आम्ही डिस्चार्ज घेतला आणि आम्ही आज आलो. यावेळेस आम्ही आलो. आता मला एवढं जरी लागलेलं असताना तरी मला चक्कर येते आणि मी म्हणजे उभं राहू शकत नाही. तरी देखील या ठिकाणी मला FIR करण्यासाठी मला इथं बोलावण्यात आलं. मी ती FIR दिली. माझी प्रशासनाला व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी सनी म्हणून मुलगा आहे, तो हा रावण गोळीतला असल्यामुळं तो गुन्हेगारी क्षेत्रात नाही आणि तो जाणीवपूर्वक आता देखील घराच्या जवळपास येतो आणि तो सगळ्यांना धमकी देत राहतो. अशा मोकाट गुन्हेगारांना पोलीस प्रशासनाचं कसलं वचक राहिलं नाही. आपण या ठिकाणी योग्य ती दखल घेऊन लवकरात लवकर ह्या गुन्हेगारांना अटक करण्यात यावी अशी मी आपल्याला विनंती करतो. तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझ्या पप्पांना तिकडं मारत असताना माझी मम्मी तिकडे पळालेली आणि मग मी त्यांच्या पाठीमागं पळाले. तर मी पळत असताना ते लोक असे घेरा करून उभे होते ते लोकांना, हे दोघांना. तर मी तिथे उभे असताना प्रणव चोपडेने मला इथं पकडून असं ओढलं आणि अनुरागच्या अंगावरती फेकलं. तर मी तरीही उठून पप्पांच्या अंगावरती ते कुऱ्हाड मारत होते. तेव्हा मी तिथे धावले आणि मग माझ्या हातावरती तो लागलं आणि मग तोपर्यंत पप्पांना म्हणजे सगळं झालेलंच होतं. मग आम्ही पप्पांना उचललं, पुढे आणत होतो. तर आप्पाला पण मारलं, म्हणजे माझ्या चुलत्याला. आणि पुढं आणतच होतो त्यावेळेस मग ह्यांना ते ज्योती चोपडे आणि अजून मिलिंद चोपडे, सूर्यकांत चोपडे आणि ते 2-3 मुलं, हे लोक आम्हाला दगडे फेकून मारत होते. आणि मग आम्ही पुढे निघून आलो. मग आम्ही हॉस्पिटलाइज झालो. नेमकी तुझ्या हाताला नेमकी कशाने मारलं? कुऱ्हाडनी मारलेलं होतं मला आणि ते सनी चोपडेनी मारले. प्रेम चोपडेनी. डॉक्टर्सनी तर असं सांगितलेलं आहे की तो शॉर्टकट असं त्यांनी त्या डॉक्युमेंट्सवरती लिहिलेलं आहे. ह्या 2 बोटांच्या नस कट झालेल्या आहेत आणि ह्या बोटाची नस थोडीशी टच झालेली होती. तर त्यांनी सर्जरी केलेली आहे, पण त्यांनी सांगितलेलं आहे की 21 दिवस प्लास्टर ठेवून मग त्याच्यानंतर किती प्रोग्रेस होती ते ट्रॅक करतील ते लोक आणि जर झालं तर होईल ते नीट, नाहीतर मग नाही होणार असं सांगितलेलं आहे. एकंदरीत एवढा मोठा हल्ला घडून प्रशासनाने तुम्हाला मदत केली का? नाही, पोलीस प्रशासनाने आम्हाला मदत नाही केली. आम्ही बरेच दिवस वाटच बघत होतो. आम्हाला वाटत होतं हॉस्पिटलमध्ये असताना ते लोक आम्हाला म्हणजे पंचनामा म्हणतात, काही म्हणतात त्याला, ते करता वेळेस येतील असं वाटत होतं. पण ते आमच्याकडे आलेच नाही. शेवटी आम्ही डिस्चार्ज घेऊन आम्ही घरी आलेलो. आम्हाला सोडलेलं नाहीये. आम्ही डिस्चार्ज घेऊन घरी आलो आणि मग परत एकदा पोलीस स्टेशनला आलो. मॅडम तुम्हाला मी ज्यावेळेस झालं घडलं त्याच म्हणजे भावाला मारत होते आणि भावानी त्याच्या अंगावर पडून, म्हणजे भावाच्या अंगावर पडल्या होत्या आणि ह्यावरून काठीने रॉडने मारत होते. कोयता त्याच्या हातामध्ये होता. मी ज्यावेळेस वाचायला गेलो तर सन्नी चोपडे, म्हणजे त्याला प्रेम उर्फ सन्नी चोपडे, त्यांनी हातावर माझ्या कुऱ्हाड मारली आणि हे बाकीच्या तरी पण मारत होते. रक्त भांबाळ झाला भाऊ, तरी पण त्याला मारत होते. मी माझा हात बघितला थोडासा की रक्त म्हणजे कुऱ्हाड जोरात लागली मागं, पण तरी म्हणजे शेवटी माझा भाऊ आहे. भावाला वाचला परत गेलं तरी पण त्यांनी तरी सोडलं नाही. म्हणजे इतकं भयानक परिस्थिती आहे की सांगू शकत नाही तुम्हाला. आणि हे डेंजरस आहे. मी उज्ज्वला भीमराव गायकवाड, हे माझे भाऊ आहेत. मला पोलीस प्रशासनाला एकच सांगू इच्छिते की गायकवाड कुटुंबियांना इथून पुढे खूप मोठा धोका असणार आहे आणि ही जे आरोपी बाहेर आहेत जे अजूनपर्यंत आपण पकडलेले नाहीयेत. आज 8 दिवस झाले, म्हणजे उद्या शनिवारी 8 दिवस होतील. 8 दिवसामध्ये एकही आरोपी तुम्ही पकडलेला नाहीये किंवा ते सर्रास गुन्हेगार बाहेर आहेत. तर माझं प्रशासनाला एकच विनंती आहे
की तुम्ही लवकरात लवकर ते गुन्हेगार पकडावेत आणि गायकवाड कुटुंबियाला जो काही त्यांच्या मुलाला, त्यांच्या परिवाराला जो काही धोका आहे, त्या धोक्यापासून त्यांनी संरक्षण द्यावं, एवढीच माझी मागणी आहे आपणास. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.